गाईस, तर हा आपला बिल आलेला आहे आणि आपल्याला चांगलाच फटका लागलाय. मल्टी लाईट आहे. झोपायचं कधी? रात्रभर जागे बेटा, रात्रभर. फायनल लुक आपल्या ट्रायपॉड विथ आपल्या RGB लाईट. काल रात्रीपासून बाळाने कोणालाच झोपून दिलेलं नाहीये. मला भाग्यश्रीचा फोन आला सकाळी की बाळ झोपत नाहीये म्हणून रात्रभर जागा आहे. त्यानंतर मी आलो, ऑफिसची तयारी वगैरे सगळी करून आलो. त्यानंतर बघितलं तर की बाळाचे डोळे असे एकदम टवकारलेले होते, जसं की बाळाला खूप खेळायचंय आता आणि बाळाची खूप मस्ती चालू होती. म्हटलं तर चला तिला थोडंसं घेतो आणि जरा तुला खेळवतो वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी निघतो ऑफिसला. पण बाळ काय झोपायचं नाव घेत नव्हतं. भरपूर मस्ती चालली होती आणि डोळेचे डोळे असे ताट होते तर काय झोपायचं नाव घेत नव्हती ती. बोट खाती बेटा तू? बोट खायचंय, बोट खायचंय. झोपणार कधी बेटा? रात्रभर जागी आहेस तू. किती वाजल्यापासून जागी? हां, झोपलीच नाही? औषध वगैरे पाजलं तुला? झोपल ते आता झोपल. तू पण झोपून गेलो बेटचं, काहीतरी खाऊन झोपून गेलो. चला गाईस, तर निघालो मी आता ऑफिसला आणि बाळाने वाटतं रात्रभर कोणाला झोपून नाही दिलंय ना, काय कोणाची झोप झाली आहे. सगळे बिचारे वैतागलेत तर बाळ रात्रपासून रडतंय. आता मला फोन आला कामाला निघताना, म्हटलं आता ठीक आहे थोडंसं त्याला झोपून जाऊया. झोपवलं मी तिला, पण फक्त कसं किरकिर करते तर मग कसं आता सगळ्यांची झोपमोड झाली. तर आता मी पण तिला झोपून निघालो कामासाठी आणि चला आता आजचा दिवस बघूया कसा होतं. भरपूर ट्रॅफिक तर लागली. आता मला जायचं आहे BKCला आणि कुर्ला वेस्टला कन्फर्म ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला, तुम्ही बघताय. पहिला नाश्ता करूया कारण मला लागली भरपूर भूक. की आपला आजचा दिवस कसा जातोय चलो. आणि आपला हा काय प्रॉब्लेम संपत नाही कारण गाडीची बॅटरी फुल डेड आहे. तर मी तिचं आता काम चालवतो किकवर. तर बघूया संध्याकाळी येताना हिचं पण काम करून घेऊ कारण गाडीमध्ये पण आपल्या भरपूर काम आहे. सर्विस तर आहे गाडी प्रॉपर, फक्त हे छोटं मोठं हे सगळं चेंज करायचं आहे, एक वॉश करायचं आहे आणि मेन म्हणजे बॅटरीचा मेन इश्यू आहे. तर बॅटरी एकदम डाऊन आहे बघा, एकदमच डाऊन आहे. तर आज सगळं चेंज करता आलं तर चेंज करूया, नाहीतर बघूया कसं काय होतं. चलो चला गाईस, तर निघालो मी आता. नाश्ता वगैरे झाला आपला. मला वाटत नाही तिकडे मला जास्त काही बोलता येईल किंवा जास्त काही हे करता येईल, शूट करता येईल. तर जसं कसं काय होईल तसं मी तुमच्यावर शेअर. जर तुम्ही BKCला जॉबला असाल तर तुम्हाला ही रेग्युलरची ट्रॅफिक झेलावी लागणार. रेग्युलर म्हणजे हे ट्रॅफिकची तर एक वेगळीच मजा आहे. तुम्हाला जॉबला रिझल्ट देता येतं की ट्रॅफिक होतं आणि BKCचं ट्रॅफिक होतं, त्यामुळे मी बघतो. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. तर तो आपण इथं कसं म्हटलं पाहिजे. तर मी देतो रिझल्ट. ट्रॅफिक होतं सर, तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम असतो तिथे तेवढ्या काही ट्रॅफिकचे मजे. तर मेन आपला एक लफडा झाला आहे तो म्हणजे ही लाईट. ठीक आहे, आता बॅटरीचा इश्यू असल्यामुळे सेल्फ घेत नाही गाडी सेल्फ नाही घेत, तर त्याच्यामुळे काय होतं आहे पेट्रोल हे जास्त जातं. A few moments later. 1 वाजलाय गाईज आणि लंच करण्यासाठी आलो होतो. पण अचानक मला एक लॅपटॉपचं शॉप दिसलं. लॅपटॉपचं कसं एक थोडंसं काम आहे, म्हणजे सर्व्हिस पण करायची आहे त्याची. 3 वर्ष झालेत ऑलमोस्ट. आणि त्याच्यानंतर त्याचा जो टचपॅड असतो, जसं की हा या दादांनी सांगितलं, हा जो टचपॅड असतो, हा टचपॅड माझा तो वर्किंग आहे पण त्याच्यावरचं स्टिकर निघालं आहे, त्याच्यामुळे ते प्रॉपरली रफ होते. काय विचार केला की मी आलो यांच्याकडे, तर आता त्यांना सगळं कोटेशन विचारलं आणि बॅटरीचं पण कोटेशन विचारलं. तर बघू संध्याकाळी जमलं तर मग मी त्याला घेऊन येईल दाखवायला. आणि सर्विस पण आहे 600 रुपये. कितना भाई 600 रुपये बोला ना, 600 रुपयाची सर्विस आणि ते 250 रुपयाचं 2,500चा टचपॅड आणि लावण्याचे काहीतरी 500 रुपये. तर असं सगळं आहे. तर बघूया, लेट्स सी. संध्याकाळी मी आलो, जमलं, काम जर वेळ भेटला तर मी घेऊन येतो आणि आपल्या लॅपटॉपचं पण काम करायचं. चला.
ओके गाईस, तर 3 वाजले आणि माझी सगळी साईडचे कामं आटपून लंच हे नैवेद्य मी मागवली लंच थाळी तुम्हाला दाखवतो. तर ही आपली आहे लंच थाळी, जी की खूप भारी असतं इकडे नैवेद्यमध्ये पुरल्याला. मला भरपूर आवडते म्हणून मी दरवेळेस इकडे येतो तर हीच थाळी मागवतो. सो चला आता पटापट आपली लंच थाळी. A few moments later. आपण आलो आहोत अनिल ऑटो पार्ट्समध्ये, ठीक आहे. आणि आता हे काका चेक करतील आपली बॅटरी. ट्रॅफिकमध्ये ना काका पूर्ण पेट्रोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, बंद केलं आपण किक कुठं मारणार, तो लफडा आहे. आता ही बॅटरी बघा, जर असेल ओके तर ठीक आहे. जसं बोललो होतो सकाळी आपल्याला चेक करावं लागेल बॅटरीचं. चेक करूया चल. किती आलं आहे? 10. ठीक आहे, 10 वोल्टेज आलं आहे. चला आता काकांनी बॅटरी घेतली आहे खोलायला. गाडीचा चार्जर पण टेस्ट होईल. काय सेल्फ मारू? हे पकडा. बॅटरी गेली. चार्जर ओके ना गाडीचा? हे काय 13-14 पॉईंट येतं ते आहे ना. बॅटरी गेली ना, बॅटरी गेली. सेल्फ मारला लगेच गाडी ओके आणि हे पण निघून जाईल. चला आता बघूया कितीला फटका पडतो आपल्याला. ही नवीन बॅटरी आहे, ठीक आहे. तिला वॉरंटी पण दिली 48 मंथ्सची. बघूया आता कितीला आहे. आता फायनली नवीन बॅटरी आपण इन्स्टॉल करतो आहे. आता नवीन बॅटरीचा पण वोल्ट चेक करून घेतील काका. बरोबर आहे, 12 पॉईंट आहे. तू करून पण आता ती 13-14पर्यंत जाते. 13पर्यंत तरी आहे. ऑल राईट गाईज, तर हा आपला बिल आलेला आहे आणि आपल्याला चांगलाच फटका लागला आहे. तर ही आपण बॅटरी टाकली एक्साईडची 850 रुपये, ठीक आहे. आणि सगळं GST वगैरे करून 950 रुपये आपल्याला झालेले आहेत. आणि हा बॉक्स याच्यामध्ये प्रॉपर सगळं वॉरंटी कार्ड वगैरे आहे आणि प्लस आपलं रजिस्टर पण झालं आहे कंपनीसोबत, आपल्या गाडीचा नंबर वगैरे. टेन्शन असं नाही आहे. फक्त आता इनबिल्ड जर काय गाडीमध्ये काय इश्यू आला तर गाडीचा चार्जर वगैरे काय खराब झाला तर बॅटरीचा क्लेम भेटणार नाही आपल्याला. बाकी सगळं सेटलमेंट होऊ शकतं. तर चला आता चांगलाच फटका पडला आहे आपल्याला. लेट्स सी आता ही 2, 2.5, 3 वर्ष किती दिवस चालते, कारण गाडीला ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष झाले. तर मग तेवढं तरी ती चालली आहे. ती लय मोठी गोष्ट आहे. 2 वर्षच चालते बॅटरी मोस्टली. A few moments later. तर बॅटरी बदलल्यानंतर मला पण वाटलं म्हणजे आता गाडीमध्ये जीव आला आहे तर जरा थोडंसं आपण तिला चांगलं वॉश वगैरे केलं पाहिजे. तर आता गाडी धुण्यासाठी आलो आहे मी, ठीक आहे. गाडी तशी भरपूर घाणच आहे, हे बघताय तुम्ही. सगळं डर्टी आणि सगळी घाणच आहे गाडी. तर आता म्हटलं चला आता गाडी पण वॉश करून घेऊ, कारण गाडी भरपूर घाण आहे. भरपूर दिवस झाले मी गाडी पण नाही वॉश केली. जेव्हा तुम्ही गाडी काही मॉडिफाय करता किंवा अपग्रेड करता किंवा काहीतरी तिच्यामध्ये इन्स्टॉलेशन करता तर गाडीला मग तुम्हाला ते क्लीन करण्याचा एक लय अशी चूल येते. तर तीच आता आलेली आहे. आणि अजून एक मला इथं सांगायचं, जेवढे ॲक्टिवा युजर्स आहेत तर ही लाईट आफ्टर बॅटरी इन्स्टॉलेशन नंतरसुद्धा येते, लगेच जात नाही. 5 ते 10 किलोमीटर नंतर ती लाईट ऑटोमॅटिकली जाते. तो एक साईन असतो की गाडीमध्ये काहीतरी नवीन इन्स्टॉल किंवा काही प्रॉब्लेम असण्याचा, ठीक आहे. तर मी असं ऑब्झर्व केलं, माझा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करतो, जो की आता जाईल थोड्या वेळामध्ये. The next day. ऑलराईट गाईज, तर काल रात्री आपल्याला भरपूर उशीर झाला व्हिडिओ एंड करण्यासाठी आणि भरपूर कामं पण होती. त्यात बाळ वगैरे रडत होतं आणि मग धावपळ होती जरा. तर त्यानिमित्ताने मला रात्री काही एक्सप्लोअर करता नाही आलं. इन बिटवीन माझे प्रोडक्ट्स पण काही आले होते, तर ते पण तुमच्यावर मी शेअर करतो. तर आपण आपले गॅजेट्स थोडे अपग्रेड केले, तर मी तुम्हाला दाखवतो की आपण काय अपग्रेड केलं. तर स्टे ट्यून. हा जो ट्रायपॉड आहे हा माझ्या लाईफचा सेकंड ट्रायपॉड बोलू शकतो आपण, ठीक आहे. हा खूप असा स्ट्रॉंग आहे, मेटल बॉडी आहे याची, ठीक आहे. आणि हे याचे सगळे लेग्स वगैरे खूप स्ट्रॉंग आहे. तर मी याला आता ओपन करून दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता की हा एकदम असा ओपन वगैरे करून मी तुम्हाला दाखवलं आहे, जेणेकरून खूप असा स्टेडी आहे हा बाय द वे. आणि याचे काही माउंट्स वगैरे हे जसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं तसं तुम्ही करू शकता. आणि ही लाईट, ठीक आहे,
तर ही लाईट पण मी तुम्हाला दाखवतो चालू करून. लाईटसोबत आपल्याला काही बेसिक ॲक्सेसरीज भेटल्यात. ठीक आहे, चार्जर केबल वगैरे आणि हे छोटंसं ॲडॅप्टर बोलू शकतो किंवा छोटासा माउंट बोलू शकतो आपण. ही आहे आपली लाईट. भारी लाईट आहे आणि खूप चांगला याचा काय बोलू शकतो आपण ब्राईटनेस आहे. तुम्ही आता ऑन करतो. ओके गाईस, तर तुम्ही बघू शकता किती प्रॉपर लाईट आहे हा. आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही असं, पण खूप ब्राईट आहे ॲक्च्युअलमध्ये. तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. ठीक आहे, तर हा डिफरन्स तुम्ही बघू शकता की लाईटमुळे किती हे होऊ शकतं. आता मी याला याच्यामध्ये चेंजेस आहेत काही. हे मल्टी लाईट्स बघू शकता तुम्ही. मल्टी लाईट आहे ॲक्च्युली. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे लाईट्स वगैरे सगळे आहेत. RGB लाईट बोलू शकतो आपण. मल्टी कलर्स आहे. हा आपला प्रॉपर व्हाईट टोन आहे. तर असं काहीतरी प्रोडक्ट आहे आपलं, जे की मला खूप चांगलं वाटलं. त्याच्यामुळे मी परचेस केलं आणि आपल्या इन फ्युचर आपल्या लाईफसाठी किंवा ब्लॉगिंगसाठी आपल्याला खूप बेनिफिट ठरणार आहे. सो त्याकरिता मी हे परचेस केलं आहे. आणि आपला हा ट्रायपॉड जो की खूप स्टेडी आहे आणि खूप चांगला आहे. हे बघा गाईस, हा फायनल लुक आपल्या ट्रायपॉड विथ आपल्या RGB लाईटचा येतो आहे, जो की तुम्ही बघू शकता. एकदम असं स्टेडी आहे आणि समोरच आपण लाईव्ह सेशन वगैरे असं काही घेऊ शकतो. तर भारी वाटतं, म्हणजे असं एकदम प्रॉपर त्याचा लुक आहे जो इन्हॅन्स होतो आणि स्पॉटलाईटसारखं काम करतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. खूप म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. तुम्ही बघितलं आपल्या ब्लॉगमध्ये आपला डे आऊट कसा होता. बेबीने रात्रभर झोपून दिलं नव्हतं. त्यानंतर आपण ऑफिसला निघालो. त्याच्यानंतर गाडीची बॅटरी वगैरे सगळी चेंज केली. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट माझं. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. You whip up my appetite. Don't leave me here.